मंडळी, तुम्ही नेहमी सोयाबीनची भाजी एकाच पद्धतीने बनवता. नॉनव्हेजला विसरायला लावणारी आज आपण चमचमीत सोयाबीनची भाजी बेसन घालून बनवणार आहोत. करायला खूप सोपी आहे, चवीला एकदम भारी. नक्की करून बघा. यासाठी इथे सोयाबीन घेतलेले आहेत. इथे मी सोयाबीन मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत. सोयाबीन दोन प्रकारचे असतात, लहान आणि मोठे. तर इथे मी मोठे असतात ना सोयाबीन, ते घेतलेले आहेत. यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे सोयाबीन घालायचे आहेत. पाण्याला चांगली एक उकळी आली की सोयाबीन यामध्ये घालायचं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजून थोडं गरम व्हायला पाहिजे. थोडंसं गरम झालं की झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हे सोयाबीन बाजूला ठेवून द्यायचे. म्हणजे गरम पाण्यात घातले तर 15 मिनटात छान असे हे फुलून येतात. तुम्हाला थंड पाण्यात म्हणजे साध्या पाण्यामध्ये घालायचे असतील तर साध्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवू शकता. यानंतर इथे मी 2 मोठे चमचे दही घेतलेला आहे. यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, यानंतर 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सगळे मसाले असे दह्यामध्ये चांगले फेटून घ्यायचे आहेत. हे बघा या प्रकारे. आता हे बाजूला ठेवून देऊया. यानंतर एक वाटण करूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक असा रफली चॉप करून घेतलाय, ओबडधोबड चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे, आलं घालायचं आहे. यानंतर घालूया 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची घातलेली आहे, मूठभर कोथिंबीर घातली आहे देठासकटच. आणि आता पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो घातले त्यामुळे याला पाणी घालायची गरज नाही. यामध्येच मॉइश्चर असल्यामुळे हे चांगलं वाटलं जातं. छान असं वाटण आपलं हे बघा तयार झालेलं आहे. अजिबात इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही. यानंतर 15 मिनटं मी हे सोयाबीन भिजत ठेवलेले होते. पहा मस्त असे फुललेले आहेत, मऊसूत झालेले आहेत. काढून घेऊया. पाणी गरम असेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊ शकता. तर मी साध्या पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यानंतर सोयाबीन चांगले दाबून घ्यायचे आणि यामधलं पाणी काढून टाकायचं. सगळ्या सोयाबीनचं मी पाणी काढून असे हे एका मिक्सिंग बाउलमध्ये वेगळ्या काढून घेतलेले आहे. यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. आता ही आलं लसूण पेस्ट आहे ना, ही सोयाबीनला चांगली चोळून घ्यायची. व्यवस्थित अशी हे बघा चोळून घ्यायची, म्हणजे ह्याला फ्लेवरसुद्धा चांगला येतो. आलं लसूण पेस्टचा फ्लेवर या सोयाबीनमध्ये उतरतो. यानंतर इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन आहे ते यामध्येच घालायचं आहे. मंडळी, तुम्ही कधी बेसन घालून सोयाबीनची ही भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून तर बघा. चवीला एकदम भारी लागते. एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. 2 चमचे बेसन घेतलेलं घातलंय, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट. आपण दह्यामध्ये सुद्धा तिखट घातलाय पण हे लहान चमचे आहेत तर जास्त तिखट होत नाही. 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा इथे गरम मसाल्याचा वापर केलाय. थोडीशी कसुरी मेथी घालायची, यामुळे चव खूप छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ. मीठ थोडंच घातलेलं आहे इथे मी, नंतर सुद्धा आपण मिठाचा वापर करणार आहोत. आता हे सगळे मसाले आणि बेसन आहे हे सोयाबीनला चांगलं असं कोट करून घ्यायचं. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. सगळे मसाले बेसन सगळं या सोयाबीनला कोट केलाय. 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. आता भाजी बनवायला घेऊया. यासाठी पॅनमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले सोयाबीन होते ते सगळे यामध्ये मी घातलेले आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगला याला मसाला असा छान लागतो. व्यवस्थित चांगले 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि परत 2 मिनटं वाफ काढून घ्यायची. असं 1-2 वेळा करायचं आहे. मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आणि चांगले हे शिजवून घ्यायचे. आपल्याला 50% हे सोयाबीन चांगले शिजवून घ्यायचे. मस्त याला मसाला आतपर्यंत जातो. आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, शिवाय बेसन घातलं आहे, त्यामुळे सगळे मसाले याला लागले जातात व्यवस्थित. 2 मिनटं छान असं वाफ काढून घेतलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून परत शिजवून घेऊया. सोयाबीनची भाजी कशीही बनवली तरी चवीला एकदम छान लागते, पण थोडी वेगळ्या पद्धतीने एकदा बनवून बघा. झाकण ठेवलंय, परत एकदा मी हे शिजवून घेतलेले आहे, मिक्स करून घेतलेत. पाहू शकता मसाले अजिबात पॅनमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे. मस्त असे मसाले या सोयाबीनला कोट झालेले आहेत. छान अशी सोयाबीन 50% शिजली सुद्धा आहेत. आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये. पाहू शकता मस्त असे मसाले कोट झालेत. काढून घेते. यानंतर कढईमध्ये तेल घालूया 2 चमचे. आता यामध्ये घालूया 3-4 काळी मिरी, 2 लवंग
आणि 1 दालचिनीचा तुकडा, 1 चमचा जिरं. यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत. सोयाबीनचे असे वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मंडळी, त्यासुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. कांदा चांगला मिक्स करून शिजवून घेतलेला आहे. हे बघा. आता यामध्ये घालूया टोमॅटोचं जे वाटण केलं होतं ते वाटण घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. यामुळे यामधला कच्चेपणा निघून जाईल, कारण आपण सगळे पदार्थ कच्चेच घेतले होते. चांगले एकदम तेल सुटेपर्यंत छान असं मिक्स करून शिजवून घेतलेलं आहे. यानंतर दह्याचं आपण जो मसाले घालून दहीचं मिश्रण ठेवलं होतं बनवून ते घालायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि दही आणि टोमॅटोचा मसाला आहे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेऊया, म्हणजे कच्चेपणा निघून जाईल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स करून घेतले, झाकण ठेवूया आणि 2-3 मिनटं आपल्याला हे मसाले छान आता शिजवून घ्यायचे, तेल सेपरेट होईपर्यंत. 2-3 मिनटं शिजवून घेतलेत. पाहू शकता तेल सेपरेट झालेलं आहे, मसाले चांगले शिजले, सुगंधसुद्धा मसाल्यांचा खूप छान येतोय. आता 50% शिजवलेले सोयाबीन घालायचे आहेत आणि या मसाल्यांमध्ये चांगले कोट करून घ्यायचे, म्हणजे मसाला या सोयाबीनला चांगला लागेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतलं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात उरलेला मसालासुद्धा आपला वाया जाणार नाही. तर इथे तुम्हाला ही भाजी कशी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ. तर मीठ आपण सोयाबीन मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे थोडं कमीच घाला आणि टेस्ट करून तुम्ही मिठाचं प्रमाण वाढवू शकता. मिक्स करून घेतलेलं आहे, झाकण ठेवूया आणि आता ही भाजी चांगली शिजवून घेऊया. भाजी चांगली मी 10 मिनटं एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घेतली. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. पाहू शकता भाजी किती मस्त दिसते. चवीला अप्रतिम झालेली होती ही भाजी मंडळी. तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर एकदा बनवून तर बघा, चवीला छान लागते. मी थोडंसं घट्टच ग्रेव्ही ठेवलेली आहे, तुम्ही पाहिजे तर अजून पातळ करू शकता. ही भाजी चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, पावाबरोबर खा, नाहीतर नुसतं भाताबरोबर खा. खूप छान लागते मंडळी. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. ज्या दिवशी घरात भाजीला काही नसेल, फक्त सोयाबीन असतील आणि नॉनव्हेज ज्या दिवशी खाणार नसाल त्यावेळेला तुम्ही अशी ही सोयाबीनची चमचमीत भाजी बनवून खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा.